मुलांचं पण प्रेम वेगळंच असतं ना. तर झालं असं की हिंदवीचे पप्पा काल गावी निघाले, त्याच्याचमुळे तिचं रडणं चालू होतं, मला पण जायचं. आम्ही पण जाणार होतो दोघी सोबत त्यांच्या, पण मला सुट्टी न मिळाल्यामुळे माझं कॅन्सल झालं गावी जायचं. आणि मग काय आम्ही दोघीच घरी राहणार होतो. मग त्याच्याचमुळे एवढं बोर वाटत होतं ना, काहीच करायची इच्छा होत नव्हती. पण काय सकाळ झाल्यावर भूक तर लागणारच. मग मी म्हटलं पिल्लूला पण भूक लागली असेल, मग काय विचार केला, म्हटलं जाऊ द्या पोहेच बनवूया. मग किचनमध्ये गेले आणि पोहे संपलेले, मग ते आणलेत आणि नंतर मग पोहे बनवायची तयारी करून घेतली पटकन. आणि नंतर मग माझं पोहे वगैरे बनवले. नंतर मग नाश्ता करायला प्लेट वगैरे भरल्यात मी. आणि माझी पिल्लूचं म्हणणं आहे, तिसरी प्लेट का नाही भरलीस तू आज? मग तिचे असे प्रश्न असतात की त्याच्यावर आपलं उत्तरच नसतं. मग तिची काय अंघोळ करून दिली आणि छानपैकी तयारी चालू होती. बघा किती मस्ती करते, 1 मिनिटसुद्धा शांत बसत नाही. मग काय तिची कशी बशी तयारी करून दिली. म्हटलं हिला झोपायला लावूया आणि नंतर मग बाकी कामं आवरून घेऊया. आणि झोपलेली बघा किती गुणी बाळासारखी. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.